नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सीताराम दंडिले, श्री सेवागिरी नर्सरी फलटण. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सीडलेस सुबाबूळ याबद्दल माहिती देत आलो. तर त्या सीडलेस सुबाबूळ जे रोप असतं, कलम असतं, ते कसं आहे आणि ते कसं असतं काय, ती तुम्हाला थोडीशी थोडक्यामध्ये माहिती देतो. या ठिकाणी आपण बघत आहात सीडलेस सुबाबूळचे हे कलम. नर्सरीमध्ये आपण अनेक झाडं रोपं बघतो. आंबा, पेरू, चिक्कू, नारळ, प्रत्येक वेगवेगळी कलमं असतात. गुलाब असेल, मोगरा असेल. तसं एक हे असं शेळ्यांच्या चाऱ्यासाठी अतिशय उपयुक्त म्हणजे सीडलेस सुबाबूळचं हे कलम आहे. या ठिकाणी बघा, या झाडाची पानं कशी आहेत आणि अशा पद्धतीनं हे ग्राफ्टिंग केलेलं असतं. 8-10 साईज कॅरी बॅग राहते याला. 5x5 वरती या सुबाबूळीची लागण केली जाते. याच्यामध्ये काही समस्या शेतकरी करतात की हे कलम ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस ही पट्टी त्यांनी सोडणं खूप गरजेचं आहे व चांगले खत माती घालून ते सुबाबूळचं रोप लाव. जरी या ठिकाणी कुठं देशी फुटवे जर आले तर हे नष्ट करावेत अशा ह्या पद्धतीनं. आणि ही जर पट्टी नाही सोडली तर हे काचून हे कलम मोडण्याची शक्यता असते. थोडंसं 2 महिन्यानंतर थोडंसं त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं. या सीडलेस सुबाबूळ कलम प्रत्येक 3 महिन्याला ह्याची छाटणी येते. 3 महिने होत असताना ह्याची 25 ते 30 फूट हाईट होती. एका झाडाला 40 ते 50 डहाळे मिळतात. ह्याची साल ब्राऊन कलरची असते. शेळ्यांना आवडता चारा आहे हा. पहिली छाटणी 3 ते 4 महिन्याने येते. नंतर प्रत्येक 3 महिन्याला याची छाटणी होते. या ठिकाणी आपण पाहिलं सीडलेस सुबाबूळ कशा पद्धतीचं रोप असतं आणि त्याची काय काळजी घ्यायची असते. नमस्कार, श्री सेवागिरी नर्सरी फलटण. जर इतर आणखीन जरी तुम्हाला या सुबाबूळीच्या रोपाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 99 21 99 20 61. धन्यवाद. नमस्कार. श्री सेवागिरी नर्सरी.